नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर ठरवल्याप्रमाणे मी आज पण काही कमेंट वाचून दाखवणार आहे. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपण अधूनमधून म्हणजे 1 ते 2-3 दिवसा मिळून मध्ये-मध्ये ज्या मला म्हणजे माझ्या मनाला टच होतील अशा ज्या कमेंट असतील त्या मी व्हिडिओ थ्रू वाचून दाखवेन. आणि त्या अगोदर पण मी एक सांगते, मी ही जी काल पाऊचच्या ह्या पर्सचा जो व्हिडिओ टाकला, ह्या पर्सला तुम्ही खूप छान असं भरभरून असं म्हणजे प्रेम दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहेत. तर त्याबद्दल मी तुमचे सर्वात अगोदर खूप मनापासून आभार मानते. आणि ही खूप जणींना आवडलेली पण आहे ही पर्स. ठीक आहे. तर त्या पर्स खाली ज्या कमेंट आलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला वाचून दाखवते. तर अगोदर हे जे मी काल पाऊच बनवलं या व्हिडिओ खाली आलेल्या कमेंट आहेत त्या मी तुम्हाला अगोदर वाचून दाखवते. बरं, सर्वात अगोदर रजनी स्टाईल म्हणून आयडी आहे. तर खूप छान ताई, तुमची शिवणकामाची जिद्द पाहून माझी एक इच्छा आहे की तुम्हाला लवकरच जो स्टॉकवर बघायचे आहे आणि स्वामी नक्की पूर्ण करतील. माझ्या नंदेचे नाव पण वर्षा आहे. बापरे, म्हणजे किती छान विचार करतायत. खरंच खूप छान आहेत. मला खूप खूप आवडलेली आहे ही कमेंट. आणि नक्कीच स्वामी महाराज ही पूर्ण करतील तुमची पण इच्छा. आणि माझी पण इच्छा तर आहेच, पण बघूया आता. ठीक आहे. बरं, परवाच्या व्हिडिओला म्हणजे जे पर्सचा व्हिडिओ आहे हा मी परवा अपलोड केलेला आहे. तर त्याच्या खाली कमेंट आलेली आहे सानिका खाडे या ताईंची आहे. खूप छान शिवली ताई, बॅग कला शिकायची तर तुमच्याकडून खूप छान समजावून सांगता. ठीक आहे. तर मी हे पानावर लिहून घेतलेलं आहे कारण की माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही त्यामुळे. तर त्या ताईंचे पण खूप मनापासून आभार. त्याचबरोबर त्याच पर्सच्या व्हिडिओ खाली कमेंट आलेली आहे सुरेखा जोशी म्हणून आहे. क्या बात है, अतिशय सुंदर दिसत आहे, मी नक्की ट्राय करणार आहे. तर ही जी पर्स आहे ही सर्व जणींना खूप आवडलेली आहे. त्याच व्हिडिओच्या खाली कमेंट आहे. त्याचबरोबर ज्योती रोडे ह्या ताईंची पण एक कमेंट आहे. ताई, अप्रतिम झाली आहे पिशवी, वाटतच नाही घरच्या मशीनवर शिवली आहे. टाकाऊतून टिकाऊ कसे करावे हे तुमच्याकडून शिकावे. खूप 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 मनापासून आभार ताई. त्याचबरोबर जी मी पर्स टिफिन बॅग बनवली होती तर त्या व्हिडिओ खाली कमेंट आहे पद्मावाणी म्हणून त्यांची आयडिया आहे. तर कमी वेळात खूप छान बॅग शिवली, अभिनंदन. तर खूप मनापासून आभार ताई तुमचे. पुन्हा साडीची जी लेस म्हणजे जुन्या साडीची लेस वापरून मी जी डोअरमॅट बनवली होती त्या व्हिडिओ खाली कमेंट आलेली आहे आरती वाकडे म्हणून आयडिया आहे. खरंच खूप छान, मला 3 दिवस लागत होते डोअरमॅट बनवायला. तर खूप भारी वाटतं असे छान छान कमेंट वाचून. तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आभार. त्याचबरोबर त्याच साडीच्या लेसची डोअरमॅट बनवली होती मी, त्याच व्हिडिओ खाली कमेंट आहे सुषमा शेटे म्हणून त्या आयडिया आहे. तर वर्षा, तू दाखवलेले कमळाच्या फुलासारखे होते ते मी बनवले, खूप सुंदर झाले, खूप धन्यवाद लेकी, तुला आभारी आहे. तर ह्या ज्या ताई आहेत म्हणजे सुषमा शेटे म्हणून, त्या 73 वर्षाच्या आहेत पण खरंच खूप ऍक्टिव्ह आहेत. आणि खूप म्हणजे माणसामध्ये जिद्द पाहिजे. त्या जिद्दीला कसं वयाची पण अट नसते, कलेला आणि कशाचीच नसते. तर आपण असेच म्हणजे मेहनतीने जिद्दीने काहीतरी बनवतोय स्वतःसाठी म्हणा, किंवा मग आपल्याला त्यातून आनंद मिळतोय. आपण जो आपला रिकामा वेळ आहे तो वाया न घालवता काहीतरी शिकण्यामध्ये गुंतवतोय, आणि हेच खूप जास्त महत्वाचे आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते, नाहीतर हा पण व्हिडिओ आपला खूप मोठा होऊन जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे शिलाईतून उरलेले छोटे छोटे कतरण असते त्याचाच रियूज आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. तुमच्याकडे कुठलेही कलरफुल कपडे असतील तर त्याचा रियूज तुम्ही इथे करू शकता. मी हे ब्लाऊज पीसचेच उरलेले कापड आहे आणि त्यांचाच रियूज इथे करणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींना अगोदर हे मी स्ट्रेट कटिंग करून घेत आहे व्यवस्थित, कारण की ते छोटे छोटे उरलेले कतरणच आहेत शिलाई कामातून. तर 1.5 इंचाच्या स्ट्रीप आपल्याला कट करून घ्यायची आहे. मी तुम्हाला टेपने पण जवळून दाखवत आहे. 1 इंच आणि वरती 5 लाईन, त्याला 1.5 इंचाच्या आपण या स्ट्रीप कट करून घेत आहोत वेगवेगळ्या रंगाच्या. ठीक. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डोअरमॅट डिझाईन कशी बनवायची ते दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा. बघा मैत्रिणींना, अशा पद्धतीने मी या 1.5 इंचाच्या स्ट्रीप कट करून घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या रंगाच्या. जेवढे माझ्याकडे कतरण अवेलेबल होते तेवढे सगळ्याच्या मी वेगवेगळ्या रंगाच्या स्ट्रीप अशा कटिंग करून घेतलेल्या आहेत 1.5 इंच. नंतर इथे मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची कापडी शॉपिंग बॅग इथे घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने ती म्हणजे कडेकडेने कटिंग करून घ्यायची, म्हणजे की तो पार्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. तुम्ही कुठलंही कापड घेतलं तरी पण चालेल, शर्टचं, पॅन्टचं, कुठलंही ओल्ड क्लॉथचा रियूज केला तरी पण चालेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेली आहे. आता याची लांबी आहे 16 इंच अशी. ठीक आहे. तर 16 इंचावरती मी मार्क करून घेत आहे आणि रुंदी आहे 5 इंच. तर 16 बाय 5 इंचाचे आपल्याला हे 4 कापड घ्यायचे, म्हणजे हे डबल आपण शॉपिंग बॅग टाकलेली आहे तर एका खाली एक ते 2 निघणार आहे. तर मी हे बरोबर 16 बाय 5 इंचाचे 4 पार्ट कट करून घेत आहे.
तर बघा अशा पद्धतीने मी ही 4 पार्ट कट करून घेतलेले आहे. यातले 3 आपण साईडला ठेवत आहोत आणि एकाच पार्टवरती मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे ते. त्यानंतर मी इथे 3 बाय 3 इंचाचा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. याची लांबी रुंदी दोन्ही पण 3-3 इंच आहे. ठीक आहे. हा ब्लाऊज पीसचाच कपडा आहे. आता तो अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेत आहोत आणि आपल्याला इथून तिरपी कटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे आपला त्रिकोण कट होणार आहे. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने एक छोटा त्रिकोण कट झालेला आहे. आता हा जो आपण 16 बाय 5 इंच रुंदीचा शॉपिंग बॅगचा कपडा कट केला होता त्याचा असा फोल्ड करून मध्यभागी एक सेंटरला मार्क करून घ्यायचे आहे. ठीक आहे. आणि त्यावरतीच आपण हा तयार केलेला त्रिकोण ठेवून घ्यायचा आहे आणि त्याची स्टिचिंग करून घ्यायची. आणि त्यानंतर आपण ह्या ज्या स्ट्रिप कट केलेल्या होत्या त्या अशा पद्धतीने ठेवून पुन्हा म्हणजे दाबटीप पण देऊन घ्यायची. सेम अशाच प्रोसेसने आपण या स्ट्रिप लावून घेणार आहोत. तर चला शिलाई मशीनवर. तर बघा असा त्रिकोण जोडून झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या कलरच्या स्ट्रीप घ्यायच्या आहे. तुम्ही जेवढ्या केवढ्या स्ट्रीप घेतल्या असतील त्या आणि अशा पद्धतीने ती अगोदर ठेवून घ्यायची. अगदी पाव इंचाची मार्जिन सोडून आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत आणि त्यावरती पुन्हा आपल्याला दाब टीप पण देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. शिलाईचा जर म्हणजे धागा मध्ये मध्ये येत असेल तर तो मग नंतर कट पण करून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने म्हणजे जो इकडच्या साईडने जो कलर लावला आहे तोच दुसऱ्या बाजूने पण सेम तोच मी कलर घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण इथे पण वेगवेगळे कलर घेऊ शकता. थोडेफार चेंजेस तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. ते सेम आता हीच प्रोसेस आहे. आता ह्याच पद्धतीने आपण या बाकीच्या राहिलेल्या सर्व स्ट्रीप असेच एकाड एक रंग ठेवून स्टिचिंग करून घेत आहोत. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी एकाड एक रंग ठेवून सर्व स्ट्रीप जोडून घेतलेले आहे. आता जो एक्स्ट्राचा पार्ट असेल तो आपण कटिंग करून घेत आहोत आणि राहिलेले 3 पार्ट आहेत ते त्याला पण आपण सेम अशाच पद्धतीने ही तयार करून घेतोय. मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी राहिलेले 3 पण करून घेतले म्हणजे 4ही पॅटर्न आपण या अशा पट्ट्या लावून तयार करून घेतलेले आहेत जोडून. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते अशा पद्धतीने एकाड एक ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ठेवून घेतल्याच्या नंतर थोडंसं मागं घ्यायचं आणि त्यानंतर त्याला आपल्याला असे जोडून घ्यायचे आहे. असं स्टिच करून घ्यायचे आणि पुन्हा जोडून घ्यायचे. सेम हा पण पार्ट आपल्याला असा ठेवून जोडून घ्यायचा आणि हा पण. तर तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण की तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते. आणखीन नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत. कारण की एक व्हिडिओ बनवायला खूप म्हणजे खूप मेहनत लागते. तो शूट करणं, नंतर एडिट करणं, अपलोड करणं खूप मोठी प्रोसेस असते ती. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ 8 ते 10 मिनिटाचा दिसतो पण त्यामागे पण खूप सारा वेळ जात असतो. बघा हे 4ही पॅटर्न आपण हे जोडून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे. मैत्रिणींनो मी ते साडीचाच कपडा कट करून घेतलेला आहे आपल्याला खाली अस्तर म्हणून लावण्यासाठी आणि ही गोणी कट करून घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची एम्प्टी राईस बॅग कट करून घेतली तरी पण चालेल. आणि ही तयार केलेली डिझाईन आपण यावरती अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत आणि हे स्टिच करून घेतोय. हे जे वाढो पार्ट आपण कट केलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून याची अशी पायपिंग करून घ्यायची आहे 4ही बाजूने. ठीक आहे. तर चला आता आपण हे स्टिच करून घेऊया. मी अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे या कापड. टाचणी लावल्यामुळे आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडतं आणि बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण ही 4ही बाजूने मोठी मोठी पायपिंग करून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला सेपरेट पायपिंगसाठी वेगळं कापड कट करणं आणि ते पुन्हा करत बसणं हा वेळ आपला वाचतो आणि कमी वेळामध्ये आपली ही डोअरमॅट बनून तयार होते. तसेच मी या अगोदर पण डोअरमॅट डिझाईनचे खूप खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पुन्हा स्लिंग बॅग, ट्रॅव्हलिंग बॅग, पर्स, हँडबॅग, पाऊच ते पण तुम्ही व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देते. मैत्रिणींनो मी यावरती पण अशा उभ्या टिपा मारून घेतलेल्या आहेत. तुम्हाला बॅक साईडने पण दाखवते. तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती पण स्टिच करून घेतलेले आहे आणि ही आहे आपली बॅक साईड आणि ही आहे आपली फ्रंट साईड आणि खूप सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ही डोअरमॅटची डिझाईन दाखवलेली आहे.
कशी वाटली तुम्हाला डोअरमॅट डिझाईन ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ. जय शिवराय. तर डोअरमॅट म्हणून वापर तर करू शकता, प्लस बसण्यासाठी आसन म्हणून पण, फ्लोअर मॅट म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता. आणि खूप सावकाश स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे आणि एकदम युनिक डिझाईन आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि शिवली तर मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा. ठीक आहे.